राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार। गैरव्यवहार आढळल्यास प्रमाणीकरण संस्थांचा केंद्र शासनाला अहवाल पाठवणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। आदिवासी विकास विभागाकडून प्रकल्प अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची 2 दिवसीय कार्यशाळा तर IIM नागपूरमध्ये पार पडली कार्यशाळा। मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन। जेसलपार चौपाटीवरील छटपूजेवर प्रशासकीय अडथळा। पूजेच्या परवानगीसाठी आयोजकांचे महापालिकेमध्ये हेलपाटे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर। मराठवाड्यातील पूरग्रस्तांना ठाकरेंच्या सेनेकडून मदत। ठाण्यातील ठाकरेंच्या सेनेकडून दिवाळीपूर्वी मदत रवाना। बंडू आंदेकरच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल। फसवणूक आणि बनावट दस्त बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। उत्तमनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या पुस्तकाला सरकारची परवानगी नाही। 1 वर्षाहून अधिक काळापासून पुस्तक मंजुरीच्या प्रतीक्षेत। धुळ्याच्या शिंदखेडमध्ये डंपरचा भीषण अपघात। भरधाव वेगात असलेल्या डंपरची थेट बस स्टँडला धडक। जोरदार डंपरच्या धडकेमध्ये 2 जणांचा मृत्यू। संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको। हिंगोलीमध्ये विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचाराचा प्रयत्न। आश्रमशाळेत अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम शिक्षक मात्र फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।